चला तर मग मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कुब्स कन्सेप्ट मधला पहिला भाग क्लासेस. क्लासेस म्हणजे काय? ऍक्च्युअली क्लासेस म्हणजे ब्लूप्रिंट्स असतात, टेम्पलेटही म्हणू शकतो आपण त्यांना. यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण डिफाईन करतो फक्त स्ट्रक्चर आणि त्याचं बिहेवियर. ओके, सो क्लास मध्ये आपण जास्त काही नाही ते इथे एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक बिल्डिंग आपल्याला उभारायची आहे. बिल्डर फर्स्ट ऑफ ऑल त्याचा काय करतो, त्याचा आराखडा क्रिएट करतो, मीन्स त्याचा ब्लूप्रिंट क्रिएट करतो. त्याच पद्धतीचं इथे पण क्लास क्लास ही गोष्ट आहे. सो आपण त्याच्याबद्दल थोडंफार प्रॅक्टिकल बघून घेऊ. ओके, सो ओके, सो इथे मी एक प्रोजेक्ट बनवलेला आहे, कन्सोल ॲप 2 करून. त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल तर एक कार क्लास आहे, क्लास बनवलेली आहे, कार क्लास. ओके, त्याच्यामध्ये ही त्याची प्रॉपर्टीज डिक्लेअर केलेली आहे. प्रॉपर्टीज काय आहे तिथे? मॉडेल नेम, कलर, कारचा कलर काय असणार आहे, परत त्याचा मॉडेल नंबर काय असणार आहे ते. ओके, सो ह्याला आपण ओव्हरऑल जी गोष्ट आहे तिला आपण क्लास म्हणतो. हे क्लास आहे ज्यामध्ये आपण डिफाईन करतो की त्या गोष्टीचं बिहेवियर कसं असेल किंवा स्ट्रक्चर कसं असेल. ओके, सो ह्याच्यानंतर आपण पुढे जाऊया ऑब्जेक्ट्स. सो ऑब्जेक्ट्स इथे तुम्ही पाहू शकता की क्लासचा वापर करून तयार केलेली प्रत्यक्ष वस्तू म्हणजे ऑब्जेक्ट्स. उदाहरणार्थ आता इथे तुम्ही पाहाल की मी एक कार नावाचा क्लास क्रिएट केला, म्हणजे ही पूर्ण टोटली हा एक ब्ल्यूप्रिंट बनवलेला आहे कारचा. आता मला हा कारचा हा ब्ल्यूप्रिंट कुठे ना कुठेतरी यूज करायचा आहे. ओके, सो मी आता हा यूज करतो इथे प्रोग्राम फाईलमध्ये. प्रोग्राम फाईलमध्ये इथे एक मी एक मेथड बनवलेली आहे, मॉडेल डिटेल्स करून, आणि त्याचा रिटर्न टाईप आहे स्ट्रिंग. रिटर्न टाईप मी ठेवलेला स्ट्रिंग. सो इथे मी जे काही रिटर्न करेन ते स्ट्रिंग मध्येच करणार, कारण इथे पाहिलं तर मी इथे ऑब्जेक्ट रिटर्न करू शकतो, पण इथे मला ऑब्जेक्ट रिटर्न करताना परत मला ते जेसन कन्वर्ट करावं लागेल स्ट्रिंग मध्ये. जेव्हा रिटर्न करेन मी ऑब्जेक्ट इथे मेन मेन मेथडमध्ये, तर मला पुन्हा ते स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून मी डायरेक्ट इथेच स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे आणि मेथडचं रिटर्न टाईप ठेवलेलं आहे स्ट्रिंग. ओके, इथे एक मेथड मी बनवलेली आहे मॉडेल डिटेल्स, आणि त्याच्यामध्ये पॅरामीटर्स पास केलेले आहेत. जे पॅरामीटर आपल्याला रिक्वायर्ड आहेत, जे क्लासमध्ये जो ब्लूप्रिंट मी क्रिएट केलेला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही पाहाल तिथे मॉडेल नेम आणि कलर आणि मॉडेल नंबर वरून आहे. सो तेच मी पॅरामीटर इथे ह्या मेथडमध्ये पास केलेले आहेत. हे आपल्याला डिफाईन करावं लागतं इथे मेथडमध्ये. एक मेथड बनवलं त्याच्यामध्ये. आता मी काय करतो इथे, ते त्या मेथडचे जी मला मी व्हॅल्यू पास करून देतो ती व्हॅल्यू मी माझ्या क्लासला बाइंड करणार. तर हा बाइंड कसं करणार, तर त्यासाठी मला जी मी या मेथडमध्ये जे पॅरामीटर्स यूज केलेले आहेत, जसे इथे आहे str मॉडेल नेम, ते मी असाइन करेन कार डॉट स्ट्रिंग मॉडेल नेम इक्वल टू ह्याच्यात. हे काय करेल, लेफ्ट साइडला जी व्हॅल्यू असते आपली, म्हणजे इक्वल टूच्या लेफ्ट साइडला जी गोष्ट असते ते त्याच्यात आपण व्हॅल्यू असाइन करतो, आणि राईट साइडला असते ती आपली ऍक्च्युअल व्हॅल्यू असते. ओके, सो इथे मी एक कारचा ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. इथे तुम्ही बघाल कार1 करून इथे ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. सो ह्या कार1च्या ऑब्जेक्ट मध्ये मी जो प्रॉपर्टी डिफाईन केलेली आहे कारच्या क्लासमध्ये, तर ती प्रॉपर्टी मी इथे यूज करतो. त्या प्रॉपर्टी मध्ये व्हॅल्यू असाइन करतो str मॉडेल नेम करून. ओके, ह्याच्यात जी व्हॅल्यू आहे माझी ती माझी व्हॅल्यू या
प्रॉपर्टीमध्ये असाइन होईल. ते असाइन असाइन का होतं ते इथे आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे गेट आणि सेट हे काय करतो, ती व्हॅल्यू असाइन करतो मॉडेल नेम. ओके. त्याच्यानंतर काय होतं इथे, तो मॉडेल जो ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्ट आहे जो क्रिएट केलेला आहे तो मी आता जेसन कन्व्हर्टरने सिरियलाइज करून देतो. जेसन कन्व्हर्टर काय करतो, जेसन कन्व्हर्टर मध्ये मला दोन मेथड्स मिळणार तिथे, सिरियलाइज ऑब्जेक्ट आणि डिसिरियलाइज ऑब्जेक्ट. सिरियलाइज ऑब्जेक्ट काय करतो, जो तुमचा ऑब्जेक्ट क्रिएटेड आहे त्याला एका जेसन मेथड मध्ये म्हणजे एका स्ट्रिंग मध्ये सलग स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. ते आपण आता तुम्हाला पुढच्या आता तुम्हाला दाखवेन या प्रोजेक्ट मी रन करेन तेव्हा. ओके. सो डिसिरियलाइज मध्ये काय करतो, जी तुमची जेसन स्ट्रिंग आहे ती ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करतो. जी तुमची आता सपोज मी आता एक स्ट्रिंग क्रिएट केलेली आहे, तर क्रिएट होईल ती स्ट्रिंग आपण ह्याच्यात कार1 मध्ये बाइंड करू शकतो. कार1 आहे ऑब्जेक्ट केलेला आहे क्रिएट, त्याच्यामध्ये आपण त्या ऑब्जेक्ट मध्ये आपण ती व्हॅल्यू बाइंड करू शकतो. सो सध्यासाठी आता आपण सिरियलाइज ऑब्जेक्ट बघूया. सिरियलाइज ऑब्जेक्ट इथे रिटर्न टाइप आहे आपला स्ट्रिंग असल्या कारणाने ऑब्जेक्ट टू मी ह्याच्यात कन्वर्ट करून घेतलेलं आहे सिरियलाइज ऑब्जेक्ट मध्ये, आणि ते सिरियलाइज ऑब्जेक्ट रिटर्न करतो स्ट्रिंग. ओके. सो नंतरला हा आपला एंट्री पॉइंट आहे. कन्सोल ऍप जो क्रिएट होतो त्याचा मेन मेन एंट्री पॉइंट आहे स्टॅटिक वॉइड मेन आर्क्स. ओके. सो जेव्हा पण कधी पण तुझा प्रोग्राम रन होईल तो पहिला ह्या मेथडला ट्रिगर करतो. या मेथड मध्ये जे काही तुमची मेथड्स असेल किंवा क्लासेस असेल जे काही कोड केलेलं असेल त्याला मग तो नंतर लाईन बाय कॉल केलं जाईल. सो आता ह्या कोड मध्ये काय आहे, काय स्टॅटिक वॉइड मेन मध्ये आपलं पहिलं लाईन आहे हॅलो वर्ल्डची, कन्सोल डॉट राईट लाईन. कन्सोल डॉट राईट लाईन काय करतो, इथे इथे तुमची जे मेथड मध्ये जी स्ट्रिंग पास केलेली आहे, आता इथे हॅलो वर्ल्ड पास केलेला आहे, तो सिंगल लाईन मध्ये तुमचं रिटर्न करून देईल कन्सोलवर. कन्सोल म्हणजे एक प्रकारचा सीएमडी असतो. सो कन्सोल मध्ये तुम्हाला एक सीएमडी टाईपचं एक पॅनल असेल, त्या पॅनल मध्ये ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला हॅलो वर्ल्ड करून. त्याच्यानंतर मी कॉल केलेलं आहे कन्सोल डॉट राईट लाईन, त्याच्यामध्ये ही मेथड आपली कॉल केलेली आहे. मेथड मध्ये पास केलेला आहे टाटा नेक्सॉन व्हाईट जे काही कलर आहे आणि 1 2 3. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू पास करावी लागणार. आपण जर इथे आता सपोज इथे व्हाईट आहे, मी इंटिजर देतो, तुम्हाला तो एरर थ्रो करणार. I must convert from int to string. So इथे मी स्ट्रिंग वाईट पास केलं. सो आता मी रन करतो, आपण आउटपुट पाहूया. बरं, आता मी इथे ब्रेक पॉईंट टाकलेला आहे, त्या ब्रेक पॉईंट वर आलेला आहे आपला. तो मी रन करतो कंटिन्यू. हॅलो वर्ल्ड प्रिंट झाला. आता ती मेथडला कॉल केलेली आहे. मेथडला कॉल केल्यानंतर ते तुम्ही बघू शकता जेसन मध्ये आपल्याला व्हॅल्यू रिटर्न झालेली आहे. मॉडेलचं नेम, कलर व्हाईट आणि मॉडेल नंबर 1 2 3 4. ओके. सो आतासाठी एवढंच मित्रांनो. पुढे काय आणखीन काही याच्यावर क्वेरीज असतील तुमची तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, किंवा माझ्याकडून काही मिसआउट झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि याबद्दल काही तुम्हाला
स्वतःचं मत सांगायचं असेल तर सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स येतच राहतील. ओके, थँक्यू.